वेदांत, अरे कळलं का? काय झालं? तू एवढी घाबरली कायस? अरे वहिनीला आजींचा फोन आला होता. त्या म्हणतात की विक्रांत आणि ताईचा साखरपुडा लवकरात लवकर करायचा. अगं मग ही तर चांगली गोष्ट आहे ना. अरे हो वेदांत, चांगली गोष्ट आहे, पण आजी आता साखरपुड्याची बोलणी करायला आमची घरी येणार. म्हणजेच आपण गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत हे सुद्धा बोलणार. वेदांत, अरे अजून मी घरी सांगितलेलं नाहीये. काय करायचं आता? तू थांब, मला विचार करू दे जरा. तू आता काय विचार करतोयस? वेदांत, मला खूप भीती वाटतेय. हे बघ, चुकून जरी आजींनी आई अण्णांना सांगितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. म्हणजे मी विश्वासघात केला असं आई अण्णांना वाटूच शकतं ना. बरोबर आहे, त्यांना तर शॉकच बसेल ना. आजींना इतकी घाई असेल ना असं वाटलं नव्हतं रे. हो ना. अगं पण विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा होतोय हे जास्त महत्वाचं आहे ना. हो महत्वाचं आहे, पण आता आपण काय करायचं? हे आपण एक काम करूया, आपण आजीला सांगूया की तू तुझ्या घरी काही सांगितलं नाहीयेस. सो आजी, तू इथे जाऊन काय बोलू नकोस. हो, आपण त्यांना सगळं खरंच सांगायलाच पाहिजे. अगं नाही नाही नाही, खरं नाही. म्हणजे जर आजीला कळलं की आपण नाटक करतोय तर तिला खूप वाईट वाटेल. आणि ऐक, विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा होऊ दे, मग आपण आपलं काय ते बघूया. अरे वेदांत, मी हे म्हणतेय की आपण आजींना असं सांगूयात की मी माझ्या घरी सांगितलं नाहीये कारण आपण हल्लीच प्रेमात पडलोय, म्हणून मी माझ्या घरी सांगितलेलं नाही. करेक्ट. आणि त्यांना म्हणून तुम्ही सुद्धा सांगू ना. मग तू बोलशील? हा, ऍक्च्युली अमूल्य, तू जर बोललीस आजीशी तर बरं होईल. म्हणजे आपण भेटूया ना आजीला. तू फोन लाव ना. अरे अमूल्य, काय बोलायचंय तुम्हाला दोघांना? तू सांग. अरे काय सांगायचंय तुम्हाला? काय चाललंय तुमचं? कोणीतरी एकाने सांगा ना काय सांगायचंय ते. अमूल्य, अरे आजच सांगणार आहात ना काय ते? हं? हो. ते ऍक्च्युली आजी, मी आणि वेदांत गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत. अरे माहितीये की मला. आणि असं काय म्हणता रे की गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत? असं म्हणायचं की आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो म्हणजे तेच की आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण आजी, ऍक्च्युली ही गोष्ट मी अजून माझ्या घरी सांगितली नाही. का? ऍक्च्युली हल्लीच प्रेमात पडलो ना आम्ही. सो हा, म्हणजे फार वेळ झाला नाहीये ना, म्हणून मग मी अजून घरी सांगितलं नाही. काय ग अमूल्या, सांगून टाक ना घरी. नाही तर मीच सांगते तुझ्या घरी. ऍक्च्युली मला तेच बोलायचं होतं की तुम्ही ताई आणि विक्रांतच्या साखरपुड्याबद्दल बोलायला घरी आल तेव्हा प्लीज आई आणि अण्णांना माझ्या आणि वेदांतबद्दल सांगू नका. म्हणजे आजी, मी काल सांगितलं आणि उद्या तुम्ही आलात तर आई आणि अण्णांना अंधारात ठेवल्यासारखं होईल ना, म्हणून मग. हो हो, करेक्ट आहे, करेक्ट आहे तिचं. काय आपण ना हे विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा झाला की मग सांगूया ना, आणि मग बघू. बघू म्हणजे बघू म्हणजे तेच की एकदा साखरपुडा झाला की मी लगेच सांगेन आमच्याबद्दल. आता ह्या सगळ्या गडबडीत नको फक्त. म्हणजे आत्ता सांगायला नको. असे कसे आहात रे तुम्ही दोघं? विक्रांत आणि आरतीचा साखरपुडा होतोय तसा तुमच्या दोघांचाही साखरपुडा केला असता ना. माझी तर इच्छा आहे ना की दोन्ही लग्न एकाच मांडवात उरकायची.
काय? हो हो आजी, पण ते आम्हाला ऍक्च्युली थोडा वेळ हवा. मला एक सांगा, तुमच्या दोघांचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे ना? हो हो. मग झालं. फक्त आजी एवढंच होतं की इतक्यात हिच्या घरी काही सांगायचं नाहीये बस. आता तुम्ही दोघं इतक्या विनवण्या करताय तर नाही सांगणार. पण अमूल्या, तू मात्र लवकरात लवकर घरी सांग. हळू. काय आता जरा बरं वाटतंय का? हो, आता बरंच बरं वाटतं. म्हणजे त्या अण्णाच्या हाताला गुण आहे, चांगला डॉक्टर तो. अहो, यापेक्षा चांगल्या हॉस्पिटलमध्ये गेलो असतो आपण. ऍडमिट केलं असतं तर पूर्ण बरे होऊन घरी आला असतात. नाही, आता मला खरंच फार बरं वाटतंय पहिल्यापेक्षा. सुनील, तुझ्या साहेबांना सांग, त्यांना पूर्ण बरं वाटल्याशिवाय त्यांनी अजिबात जागेवरून हलायचं नाही. साहेब, कुठेही बाहेर जायचं नाही. अरे असं कसं चालेल? काय सांगितलंय? शांत पडून राहा, जरा आराम करा. मी इथेच आहे. मॅडम, तुम्ही तुमचा असा मौल्यवान वेळ इथे नका खर्च करू. तुम्ही जा, मी घेईन काळजी माझी. मी तुम्हाला सांगितलं ना आराम करा म्हणून. अजिबात हलायचं नाही. ती पट्टी आणि इथे मी दाखवते कशी ठेवायची ते. मॅडम, आता पडून राहा. बरं, मी तुमच्यासाठी खिचडी घेऊन येते. हा, मॅडम, या उठा. उठा, सावकाश. माझ्या छोट्याशा घरात जाऊन तुम्ही माझ्यासाठी एक खिचडी तयार केली. आभारी आहे तुमचा. किती वर्षांनी घरचं अन्न खाल्ल्यासारखं वाटतंय. आता व्यवस्थित पोटभर खा आणि आराम करा. तुम्ही मला दवाखान्यात घेऊन गेलात मॅडम. ही खिचडी स्वतःच्या हाताने करून घातली. अशीच राहू द्या कृपा. आता काय आभार प्रदर्शन करणार आहात का तुम्ही? सुनील, बरं, त्यांचं जेवण झालं की त्यांना गोळ्या दे व्यवस्थित. हो मॅडम. बरं, तुम्ही आता आराम करा, मी निघते. ऐका मॅडम, आणखी एक. जे वेदांतला तुम्ही काही बोलू नका. त्यांनी माझ्या अंगावर धावला, माझी कॉलर पकडली, म्हणून काही मला हा ताप आलेला नाही. पावसा पाण्याचा सीझन आहे आणि साप चालूच आहे, त्याच्यामुळे मला ताप आला. त्याला काही बोलू नका. ते काही असू देत, मी वेदांची चांगली खरडपट्टी काढणार आहे. बरं, आता तुम्ही या सगळ्याचा विचार करत बसू नका. तुम्ही आराम करा. सुनील, काळजी घे रे. येते मी. नका असं बोलू नका त्याला काही. अगं किती वेळ, कधीपासून वाट बघतोय आम्ही. अरे हे बघ, आता सगळं आवरून यायला उशीर होतो. बसा बसा, हे सार्थक बस. बस. आजी, हे आजी, आले बघ आद्या आणि सार्थक, ये लवकर. याला बघ एवढी घाई झाली आहे. बरोबरच आहे. आता त्याचं लग्न ठरतंय म्हटल्यावर घाई तर होणारच. काय विक्रांत? विक्रांत, फक्त साखरपुडा लक्षात का? येस. चहा घ्या ना आधी. हो. काय पण आजी, तू काय आज फुल तयारीत आहे सगळी. मग आता माझी नाचून येणार आहे ना, मग तयार नको राहायला. ए आजी, बोल ना. तुला सगळ्यांशी बोलायचं होतं ना? हो. बर, आता मी जे काही सांगणार आहे ना, ते वेदांत सोडून सगळ्यांनी नीट ऐका. काय झालं?
आता आपल्याला लवकरच विक्रांतचा साखरपुडा करायचा आहे. पण काय? विक्रांत, अरे ऐकून तर घे. तर आता विक्रांतचा साखरपुडा होणार आहे, पण अमूल्या वेदांची गर्लफ्रेंड आहे हे कुणी कुठेही बोलायचं नाही. का? अरे का काय, अमूल्यानी तिच्या आईवडिलांना वेदांत आणि तिच्या नात्याबद्दल अजून काही सांगितलं नाहीये ना. आणि तिची अशी इच्छा आहे की जोपर्यंत ती आपणहून तिच्या आईवडिलांना काही सांगत नाही ना, तोपर्यंत त्यांना बाहेरून काहीही कळता कामा नये. करेक्ट आहे. इनफॅक्ट माझं आणि अमूल्याचं आज ऑफिसमध्ये याच विषयी बोलणं झालं. आणि हा जावे बापू, तुम्ही तुमच्या आईला अजिबात काही सांगू नका. नाही काय आहे, त्या दोघी बहिणी बहिणी आहेत. तुमची आई चुकून बोलून जायची ना, म्हणून सांगते. नाही सांगणार, डोंट वरी आजी. आजी तू खरंच काही काळजी करू नकोस. अमूल्या वेदांत दादाची गर्लफ्रेंड आहे हे सिक्रेटच राहील. व्हेरी गुड. अरे वा, सगळेजण एकत्र. काय विशेष? अगं विशेष काय, विक्रांतच्या साखरपुड्याबद्दल बोलतोय. थांब ना तू सुद्धा. नाही नको. आई मी तुला म्हटलंय ना, तुम्हाला जे हवंय ना ते तुम्ही करा. आजी काय म्हणाली ती? तुम्हाला जे हवं ते तुम्ही करा. अरे याचाच अर्थ तिचा विरोध नाही. येतंय का लक्षात? हॅलो. हा अण्णा, मी वेदांची आजी बोलतेय. अरे नमस्कार नमस्कार, बोला. कामात नाही आहेत ना तुम्ही? नाही नाही नाही, बोला ना, बोला बोला. जरा तुम्हाला भेटायचं होतं. म्हणजे माझी काहीच हरकत नाही, पण काही झालंय का? अहो नाही नाही, काही झालं नाहीये, पण एका महत्वाच्या विषयावरती तुमच्याशी बोलायचंय. कधी भेटूया आपण? नाही नाही, तुम्ही कशाला त्रास घेताय, मी येतो ना तुम्हाला भेटायला. नाही 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 अण्णा, ऐका माझं. तुम्ही नका येऊ, मीच येते तुम्हाला भेटायला. फक्त कधी येऊ तेवढं सांगा. मला कधीही चालेल, मी आत्ता आला तरी चालेल. बर, मग आत्ताच येते. बर बर, या या या, वाट बघतोय. हो ओके, येते, बाय. आजी तू लगेच चाललीस? तो काय करणार ना, हा गुडघ्याला बाशिंग बांधूनच तयार आहे. मग घाई नको करायला काय? पण आजी तू एकटीच जाणार आहेस? हा आजी, मी येऊ का? नाही नाही नको. अगं पण तुम्ही मुलांनी ना आधीच खूप उपद्व्याप करून ठेवलाय. आता आम्ही मोठी माणसं बोलतो. आणि हा दुसरं म्हणजे, मी आपल्या गुरुजींना फोन केला होता. त्यांनी सांगितलं की 3 तारखेचा मुहूर्त उत्तम मुहूर्त आहे. अरे आई शपथ, तू मुहूर्त पण काढलास? आता काय करणार ना, तुझ्यासाठी बघ मला काय काय करायला लागतंय. बर, तुम्ही मुलं तयारीला लागा, मी आलेच अण्णांना भेटून. ए दादा, आम्ही डेस्टिनेशन वेडिंग करू का? गुड आयडिया. हे अरे सार्थक काय, आणि तू एक्साइटेड नवऱ्या. आधी साखरपुडा होऊ दे, मग लग्नाच्या वेळेस ठरव हे सगळं. दादा अहो कशाबद्दल बोलायचंय असं काही म्हणाल्या का? प्रत्यक्ष भेटूनच बोलते असं म्हणत होत्या त्या, त्यामुळे मी फारसा काही आग्रह केला नाही. येऊ का? अरे या 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 या. आले. या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. हो बसा. हो बसा. पत्ता सापडला ना व्यवस्थित? तुम्ही इतकं व्यवस्थित सांगितलं होतं ना, नीट पोचले मी अगदी. हे हो. मी चहा टाक. नाही नाही नको, आपण ना, मला असं वाटतं की मुद्द्याच बोलूया. अण्णा, सुमन
नूतन तुमच्या आरतीची मागे जे काही वागली त्याबद्दल मी पुन्हा एकदा तुमची माफी मागते. नाही 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 अहो तुम्ही अजिबात माफी मागू नका. आणि ठीक आहे झालं गेलं विसरून जाऊ आपण आता. आणि खरं सांगू का मी अजिबात मनात राग धरून ठेवलेला नाही. अहो म्हणून तर मला तुमचं कुटुंब आवडतं. खरंच तुमच्या दोघी मुलींना खूप गुणी आहेत. परमेश्वराची कृपा एवढ्या गुणी मुली दिल्यात त्यांनी आम्हाला. पण तुमचे संस्कार सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत अण्णा. आता आरती आणि विक्रांत बद्दल तुम्हाला नव्याने काही सांगायची गरज नाही. दोघांचे एकमेकांवरती खरंच खूप प्रेम आहे. मनापासून प्रेम करतात एकमेकांवर. हो दोघांना लग्नही करायचंय. मला काय वाटतं की मागे जे काही झालं ते आपण विसरून जाऊया आणि आता उशीर नको करायला. आमच्या विक्रांतसाठी तुमच्या आरतीचा हात मागायला आलीये मी. नाही नाही तुम्ही इथपर्यंत आलात आनंदच आहे आम्हाला. पण मागे मी म्हटलं तसं म्हणजे नूतनजी या लग्नाला परवानगी देणार नसतील, आरतीला मनापासून त्या स्वीकारणार नसतील तर. अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो नूतनशी बोललीये मी आणि तिची काहीही हरकत नाहीये. म्हणून तर मी इथे आलीये ना बोलणी करायला. खरंच नूतन ताईंची काही हरकत नाहीये. खरंच हरकत नाहीये तिची. आणि खरं सांगू का तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या आरतीला आम्ही तुमच्या एवढंच प्रेम देऊ, काळजी सुद्धा घेऊ. नाही 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 म्हणजे तुमच्याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाहीये. पण फक्त नूतनजी. अण्णा अहो मी नूतनची आई आहे. तिचा स्वभाव मी चांगलाच ओळखते. आणि खरं सांगू का तिचा राग फार काळ टिकणारच नव्हता. बरं दुसरं म्हणजे मी आमच्या गुरुजींशी बोलले. ते म्हणाले की उद्याची 3 तारीख खूप चांगला मुहूर्त आहे. तर आपण साखरपुडा उरकून घेऊया. उद्या? हो म्हणजे घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने करूया. काय वाटतं तुम्हाला दोघांना? हरकत नाही खरं तर, कारण या सगळ्या गोष्टींना आधीच उशीर झालाय. आणखी उशीर व्हायला नको. नाही 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 पण मला एक बोलायचं आहे. साहेब काय रे गोळ्या बंदुकीच्या काय मस्करी करता साहेब? औषधाच्या गोळ्या द्यायला सांगितलं ना मॅडम. साहेब गोळ्या का फेकताय साहेब? अरे ताप गेला माझा, बघ हात लावून बघ. ताप गेला एवढ्या लवकर? बघ काय कितीतरी वर्ष जेलमध्ये मी दुसऱ्याचा गुन्हा माझ्या अंगावर घेऊन शिक्षा भोगत होतो. आता मला सोडवेल कोणीतरी. आता मला साहेब सोडवतील. आज माझी सुटका होईल, उद्या माझी सुटका होईल असं वाटायचं. साहेब गेले, मी राहिलो आतमध्येच. एक राजकीय नेत्याला जेलमध्ये शिक्षा भोगायला. त्यांनी मला एक युक्ती सांगितली. ते म्हणाले की बाजारामध्ये एक गोळी मिळते, ती गोळी घेतली की माणसाच्या अंगात ताप भरतो आणि तो 2 तास ताप. मी ती गोळी बऱ्याच वेळा घेतली. अंगात ताप भरायचा माझ्या. लगेच मला सरकारी दवाखान्यात भरती करायचे. खुश, बरं वाटायचं. आता जर मॅडम सोबत आपण गेलो असतो दवाखान्यात, तपासण्या झाल्या असत्या, चौकशा झाल्या असत्या, माझं पितळ उघडं पडलं असतं. म्हणून म्हटलं अण्णाकडे जाऊया, अण्णाकडे जाऊया. तुझं काय म्हणणं आहे याच्यावर? लोटांगण 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 साहेब, लोटांगण. मानलं 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 साहेब, तुम्हाला मानलं. पाहिलंस किती काळजी आहे माझी बायकोला साहेबांच्या.